नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. मंडळी, सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. तारामाऊली सामाजिक सेवा संस्था आयोजित सहस्त्रचंडी होनात्मक महायज्ञाचं आयोजन सध्या ठाणे पूर्व परिसरामध्ये श्री भरत चव्हाण, ओमकार चव्हाण आणि सोनल चव्हाण यांच्या पुढाकाराने करण्यात आलं आहे. श्री धरणदासजी महाराज यांच्या पौरोहित्याखाली सध्या या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं आहे. सोमवारी या ठिकाणी कमलेश उपाध्याय यांनी सादर केलेल्या सुंदरकांड या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला नागरिकांनी प्रचंड मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. तसंच मंगळवारी या ठिकाणी प्रीतीजी पठानिया प्रस्तुत माता की चौकी या भक्तिपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. भाविक भक्त भक्ती रसात संपन्न झाल्याचं, तल्लीन झाल्याचं चित्र या निमित्ताने बघायला मिळालं. या उत्सवामध्ये 10 दिवस चालणारा महाभंडारा, भाविकांसाठी दररोज सकस स्वादिष्ट प्रसादाचं भोजन या आणि इतर वैशिष्ट्यांसह सध्या ठाणे पूर्व परिसरामध्ये या उत्सवामुळे अक्षरशः भक्तिमय वातावरण तयार झालं आहे. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारी ठाणे न्यायालयात उपस्थित असणार आहेत. एका सभेमध्ये त्यांना तलवार देण्यात आली होती. त्यांनी ती हवेत उंचावली होती. या प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, अविनाश जाधव आणि रवींद्र मोरे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांच्या विरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी ठाणे न्यायालयात पार पडणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावरून तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडलं होतं. मशिदीवरील भोंग्यांचा त्रास नागरिकांना होत असल्याचं मनसेचं म्हणणं होतं. काही ठिकाणी मनसेच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी मशिदीवरील भोंग्यांविरोधात आंदोलन देखील केलं होतं. त्यामुळे महाविकास आघाडी आणि मनसेमध्ये वादाचे प्रसंग निर्माण झाले होते. दोन्ही बाजूकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या होत्या. राज ठाकरे यांची एप्रिल 2022 ठाण्यात उत्तर सभा घेण्यात आली होती. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथील चौकात पार पडलेल्या या उत्तर सभेमध्ये राज ठाकरे यांचं व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी ठाकरे यांना तलवार भेट दिली होती. ही तलवार त्यांनी म्यानातून काढून उंचावली होती. या संदर्भात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. उमरा परिसरामध्ये 7 ऑगस्ट 2024 रोजी लुडो खेळण्यावरून वाद झाला आणि त्यातून एका तरुणाने चक्क दुसऱ्याचा खून केला. मुख्य आरोपी शमसुद्दीन शरफुद्दीन सय्यद राहणार मुंब्रा हा घटनेनंतर पसार झाला. त्या दरम्यान पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून आपली ठिकाणं तो बदलत होता. मात्र पोलिसांनी शोध घेत गुप्त बातमीदाराच्या मदतीने आरोपीला आंध्र प्रदेशातून बेड्या ठोकल्या. न्यायालयाने त्याला 10 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या.
ठाण्यातील घोडबंदरच्या गायमुख रस्त्याची दुरवस्था कायम असल्याने दुरुस्ती मोहीम हाती घेण्यात आली आहे. या कामासाठी शुक्रवार 12 डिसेंबर ते 14 डिसेंबर या ठिकाणी डागडुजी केली जाणार आहे. त्यामुळे होणाऱ्या वाहतूक बदलाच्या पार्श्वभूमीवर वीकेंड पुन्हा एकदा कोंडीवार ठरणार आहे. शुक्रवार 12 डिसेंबर रोजी रात्री 12 वाजल्यापासून कासारवडवली वाहतूक उपविभाग हद्दीत गायमुख बैरा केंद्र काजूपाडा ते फाउंटन हॉटेल दरम्यान DBM मास्टिक पद्धतीने काम केलं जाणार आहे. त्यामुळे रविवार दिनांक 12 डिसेंबर रात्री 12 वाजेपर्यंत अवजड वाहनांना पर्यायी मार्गाने वळवण्याबाबत वाहतूक शाखेने अधिसूचना जारी केली आहे. मुंबई जंक्शन जवळून ठाण्याकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांना वाय जंक्शन आणि कापूरवाडी जंक्शन येथे प्रवेशबंदी करण्यात आली आहे. ही वाहनं वाय जंक्शन येथून सरळ नाशिक रोडने खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजूर फाटा तसंच कापूरवाडी उजवीकडे वळण घेऊन कशेळी, अंजूर फाटा या मार्गाने जाण्याचा आदेश वाहतूक शाखेने जारी केला आहे. दरम्यान ठाणे शहरात अवजड वाहनांमुळे मोठी वाहतूक कोंडी होते. या वाहतूक कोंडीमुळे घोडबंदर भागातील रहिवाशांकडून अनेकदा संताप व्यक्त करण्यात येतो. याविरोधात घोडबंदर पट्ट्यातील गृहसंकुलांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केलं होतं. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे, पालघर आणि नवी मुंबई पोलीस अधिकारी, प्रशासकीय अधिकारी यांची बैठक घेत या बैठकीत अवजड वाहतुकीवर नियंत्रणाच्या सूचना दिल्या होत्या. आता घोडबंदर रोडवरील गायमुख रस्त्याची दुरुस्ती सुरू झाल्यानंतर या भागातील नागरिकांना पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. शुक्रवार, शनिवार आणि रविवार म्हणजे 12, 13 आणि 14 या दिवशी PWDचं DBMचं काम आणि त्याच्यावर TMCचं मास्टिंगचं काम हाती घेण्यात आलेलं आहे. त्या दरम्यान जे ठाण्याकडनं घोडबंदरच्या दिशेने जाणारी जी जड अवजड वाहनं आहेत म्हणजे 6 चाकी गुड्स व्हेकल आणि त्याच्यावरची म्हणजे 10 चाकी आणि त्याच्यावरची मल्टी ॲक्सल जी गुड्स व्हेकल्स आहेत त्यांना आपण नारपोली मार्गे डायव्हर्ट करत आहोत. म्हणजे त्यांनी पर्यायी रस्ता त्यांना असेल मानकोली, अंजूर फाटा, चिंचोटी कामन रोड मार्गे ते जाऊ शकतील. दुसरं ते पुढे जाऊन शहापूर, वाशिंद, आबिडगर, वाडा आणि वाडा मनोर रोड मार्गे ते गुजरातला जाऊ शकतील. असं त्यांना पर्यायी मार्ग आपण सुचवलेला आहे. भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे
याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना चांगली आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या जागेवर सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येत आहे. या रुग्णालयात मेडिकल कॉलेज सुरू करा आणि या मेडिकल कॉलेजला धर्मवीर आनंद दिघे यांचं नाव द्या, अशी मागणी शिंदे गटाचे माजी नगरसेवक सुधीर कोकाटे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. ठाणे महापालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचे आरोप होत असताना पालिका निवडणूक विभागाने केलेल्या तपासणीत 83,644 दुबार नावं आढळून आली होती. या मतदारांकडून दुबार मतदान होऊ नये यासाठी पालिका प्रशासनाने आता त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतरही दुबार मतदार केल्याचं आढळून आल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. ठाणे महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील मतदार याद्या निर्दोष करण्यासाठी आणखी 10 दिवस वाढवून देण्यात आले आहेत. परिणामी महापालिकेची आचारसंहिता उशिरा लागण्याची शक्यता आहे. राज्यातील मतदार यादीचा घोळ मोठा असून ठाण्यात सुमारे 85,000 दुबार मतदार आढळून आले आहेत. या मतदार यादीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला होता. त्यानुसार 10 डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येत होती. परंतु अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा कालावधी 10 दिवसांनी वाढवून 20 डिसेंबर असा करण्यात आला आहे. त्यामुळे आचारसंहिता उशिरा लागण्याची शक्यता आहे. भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. तर या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच त्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.